या अभंगामध्ये तुकाराम महाराज संत संगतीचं महत्त्व सांगतात. सज्जनो, माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे आधमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीत माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. दारू पिणाराची संगत करा, दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानात जातो. वारकऱ्याची संगत करा, वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जातो. जैसी आमचा दीपक महिन्याची वारी करतो पंढरपूरची. जैसी संगत वैसी रंगत. जसा संघ मानवी जीवनामध्ये घडतो तसा रंग हा माणसाच्या जीवनाला चढ जात असतो म्हणून आपल्या मराठवाड्यातली म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी वान नाही. पण एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. बघा, राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. होय बालाजीराव? राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला, लाल सत्ता कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. बरेचसे चांगले गायक आज नामवंत कीर्तनकार झाले. केवळ महाराजांच्या गाडीत बसले, काही दिवस राहिले सोबत आणि ते अवगत झालं. याच्यात काही वावगं नाही. परमार्थात पुढं जाणं गरजेचंच आहे. चांगली गायक आज चांगली कीर्तनकार म्हणून फेमस झालेले आहेत. हा संगतीचा होणारा मानवी जीवनावर परिणाम आहे. आपण सगळे शेतकरी मंडळी आहात. आपल्या एका विहिरीचं पाणी ऐका, एका विहिरीचं पाणी एका शेतातल्या एका वाफ्यातल्या मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या त्याच वाफ्यातल्या कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या त्याच वाफ्यातल्या केळीला सोडा, ते केळीला बोला गोड बनवतं. पाणी त्याच विहिरीचं आहे, शेतही तेच आहे आणि वाफाही एक आहे. पण ज्या मिरच्याला सोडलं की तिखट, कारल्याला सोडलं की कडू आणि केळीला सोडलं की गोड. पाणी तेरा रंग कैसा, बोला बोला, जिसमें मिलाए. पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए वैसा. दुधात टाका नाही तर दारूत टाका, ठरवा. विठाला विठाला. जो जैसी संगती करे वैसे ही फललीन. कदली सिप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं. तोच एक पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूत शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही, संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. म्हणून जीवनात संगत महत्त्वाची आहे. कनिष्ठाचा संघ जीवनात घडला तर कनिष्ठ, बघा शब्द जरी कळले नाही तर माझा हात कळेल. कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था आणि वरिष्ठाची संगत वरिष्ठ अवस्था. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. मोठ्याची संगत माणसाला जीवनात घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं तेवढे पापी आपण निश्चितच नाही. वाल्या कोळ्या एवढा पापी माणूस या मंडपात एक सुद्धा नाही, मी गॅरंटीनं सांगेन. तुमच्या जीवनात असून असून किती पाप असणार आहे चला बोला. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, 4-5 बोकडे खाल्ले असतील, याच्यापेक्षा काय पाप आहे? वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती. माझं बोलणं आहे का बरं का? वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती. हे भाग्यश्रीवाला त्याच्या कुठंच बसत नाही. हे तो 17चा बेत आणि 18चा बेत, अरे त्यानं शेलके माणसं आणली होती अशी, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. एवढा पापी असणारा वाल्या कोळी बरं का, मी म्हणतो त्याच्या पापाची गणना करता आली नाही. वाल्या कोळी महाहत्यारी म्हणतात, साधा हत्यारी नाही आहे तो. त्याचे अपार पाप होते. अपार कशाला म्हणतात कदमदाजी? जाणता अंतही नाही अनपारही नाही, याला म्हणतात अपार. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली. लक्ष द्या बरं का. नारदाची संगत झाली, वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, केले रामायण रामाआधी.
भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते, याचा आपण कधीतरी विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा, हे महत्त्वाचं आहे. एक डाकू जर संतपदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, आपण जीवनात का बदलू शकत नाही? आपण बदलत नाही ही शोकांतिका आहे महाराज. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या ना. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, हे राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. बागेश्वर धाम महाराज सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे. बागेश्वर धाम महाराज काय करतात? आपल्या मंडपमध्ये बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात, अनोळखी माणसाची चिठ्ठी लिहितात आणि त्याला उठवलं की ते लिहून ठेवलेलं सगळं बोला त्याचंच निघतं. आश्चर्य आहे का नाही? पण अजून याच्या पुढचं आश्चर्य सांगतो, जरा लक्ष द्या. बागेश्वर धाम महाराज जन्माला आलेल्या समोर मंडपमध्ये बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती निघते. आमच्या वाल्मिकानं जन्माला न आलेल्या रामाची चिठ्ठी लिहून ठेवली आणि ते निघलं महाराज. हे अध्यात्म आहे. अध्यात्म जेव्हा कळायला लागेल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी फार छोट्या वाटतील, फार छोट्या वाटतील. ही काही सोपी गोष्ट थोडी आहे. महाराज म्हणतात हे वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कोणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल की हिरा खरा आहे का खोटा आहे, खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा? महाराजांना त्याची एक प्रक्रिया सांगितली. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. जागे आहे का तुम्ही? आयरन कोणाच्या घरी असते? हां, असं जागा राहा. आयरन लोहाराच्या घरी. आत्तापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायलाही मिळणार नाही आणि कळणार सुद्धा नाही. का? संसरती ती संसार. हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही, आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी पाणी जरी भरायचं म्हणलं तर विहिरीवर जावं लागायचं. विहिरीवर जायचं, पोहऱ्यांनी पाणी शेंदायचं म्हणायचे आपल्या इकडची भाषा. पोहऱ्यानं पाणी शेंदायचं, टकुऱ्यावर हांडा घ्यायचा. टकुऱ्यावर, डोक्यावर नाही, आपल्या इकडंच बोलतो ना. हां, टकुऱ्यावर हांडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते, आता ते कष्ट राहिले नाही. काका आता गावाला टाकी, पाईपलाईन सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा, घरात पाणी न्यायचं, कष्ट राहिले नाही. आता नळाला हांडा लावायचं बी काम राहिलं नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालची. कमी करायच्या नाही, जमाना बदलत चालला. 2-3 दिवसापूर्वी एका पोरानं मला व्हॉट्सअपला मेसेज केला, म्हणे महाराज इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. म्हणलं काही भूकंप होणार आहे का? म्हणे नाही. म्हणलं काय मग जग संपून जाणार आहे का? म्हणलं नाही. म्हणलं काय मग आई वडील मुलगा वगैरे राहणार नाही का? असंही काय नाही म्हणे. अरे म्हणलं मग इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही? म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही. पदरच राहणार नाही तर सावली मिळायचा प्रश्नच नाही. जमाना बदलत चालला. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही, आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. आयरन लोहाराच्या घरी असते. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला घणानं मारायचं. खरा हिरा असेल आयरनीत घुसेल, घणात घुसेल पण फुटणार नाही. ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. हिरा ठेविता आयरनी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. कोणी म्हणाला आता खरा हिरा आहे पण घणात घुसला, उपयोगाचा काय? ते बी काढायचं प्रमाणे. त्याला हिरकणी दाखवा. हिरा हिरकणी काढी आयरनी आतून. हिऱ्याला हिरकणी दाखवली की किती खोल घुसलेला हिरा असला की तो बाहेर येतो. घनानं न फुटणारा हिरा, महाराज म्हणले जर ढेकणाच्या संग अगोदर म्हणून घेतलं आणि यानं आरती सगट करून घेतलं चालीत. त्याच्यामुळं आता मोह शिजायचं राहिलं. तुम्ही आता फक्त जरा जरा चालू द्या ॲडव्हर्टाईज. विठाला विठाला ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. घनानं हिरा फुटत नाही कृष्णा महाराज, आणि ढेकणाच्या संगतीत आलं तर फुटल्याशिवाय राहत नाही. किती कठोर असतो हिरा, लक्ष देऊ नाही का बरं. पण ढेकणाच्या संगतीत आलं की भंगून जातो. महाराज म्हणले याला महत्त्व देऊ नका. ढेकणाच्या, लक्ष द्या तरुण मंडळ, ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो याच्यात शंका नाही, पण याला फारसं महत्त्व देऊ नका.
महत्व पुढच्या अर्ध्याला चरणाला द्या. कुसंगे नाडला साधू जैसा. बरं का सोर साहेब, सामान्य माणसं कुसंगानं बिगतील शिंदे साहेब, नवल नाही. सामान्य माणसं कुसंगानं बिघडतील, नवल नाही. महाराज म्हणले साधू सुद्धा कुसंगानं बिघडतो. मग काही लोक म्हणतात हे महाराज लोक असे बिघडल्यावानी काऊन करायला, असं चर्चा होते कधी कधी. हे महाराज लोक असे बिघड्यावानी गाऊन करायले. समजावं कुठंतरी त्यांना कुसंग घडलेला आहे. प्रमाण सांगतो, बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. तुम्ही पोलीस आहात, एखाद्या चोराला पकडलं ना की त्याला तुम्ही विचारता, का रे किती दिवस झाले हे कामं करतो. तो म्हणतो साहेब मायच्या नेबा, माया बाप जन्मी हे असं कोणं केलं नाही, पण मा हो पहिलाच टाईम आहे हो. कशामुळे झालं, गणेशरावच्या संगतीत आलतो. आपलं ते लक्ष द्या, म्हणजे त्याचा गणेश हे मा नाही हो, लक्ष द्या. ते म्हणे पा त्याच्या संगतीनं हे असं झालं, नाही तर मी याच्या मायच्या साहेब एवढ्या वेळ माफ करा पा, एवढ्या वेळ सोडा मला. कशामुळं घडलं हे, संगतीमुळं घडलं. कळलं. एखाद्या माणसाकडून एखादी चूक होती बघा, एखाद्या माणसाकडून एखादी चूक होते, मग गावातल्या लोकाला त्याच्यावर विश्वास बसत नाही. बरं का भोयर सर, गावातल्या लोकाला त्या केलेल्या कृतीवर विश्वास बसत नाही. लोक म्हणतात तो माणूस असं करणार नाही. दुसरं म्हणतात बाबा हे मलाही माहीत नाही पण केलं त्याने, हे केलं. घडलं कशामुळं, कुठंतरी कुसंग घडलेला आहे. एक बोलू तुम्हाला तरुण मंडळ, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. तुम्ही झुंडीनं चालली म्हणजे तुम्ही सत्य आहात हे होत नसता. आजपर्यंत इतिहास आहे, जो झुंडीत चालला तो सत्य बोलू शकत नाही, आणि जो सत्य बोलला त्याच्या मागं झुंड राहत नाही. पुन्हा एकदा ऐका, जो सत्य बोलेल त्याच्या मागं झुंड राहत नाही, आणि जो झुंडीन चालला तो खरं बोलू शकत नाही, त्याला झुंडीचं दडपण असतं. मी जर एखादा शब्द याच्या विरोधात बोललो तर ही सगळी ताफा माझ्या मागचा निघून जाईल, ही भीती असते बरं मनात. त्याच्यामुळं ताफ्यातला माणूस कधी खरं बोलू शकत नाही. तुम्ही राजकारणी लोक पहा, सगळ्यांना सगळं सारखं बोलतात. ते महाराष्ट्रात युतीत राहतील, महाराष्ट्र सरकारमध्ये महायुतीत राहतात, नगरपालिका नगरपंचायतला विरोधात राहतात, आणि आता महापालिकेला महापौरासाठी जमल तसं करतात. त्याच्यामुळं माझी विनंती आहे असेल तुम्हाला की हे वेगळं असतं. झुंडीनं चालणारा माणूस खरं बोलू शकत, कुठंतरी कुसंग घडल्यामुळं माणूस सत्यता मांडू शकत नाही. विठाला विठाला, त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधना प्रसंगेन भीष्मगो हरिणीगतः. संग मत करो राजा का, माझा मूड छान आहे, चांगला आहे का. संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब भारी से मिला दे. एखाद्या राजाच्या संगतीत गेले तर एक ना एक दिवस आपल्यावर रडण्याची वेळ येईल, पण एखाद्या साधूच्या संगतीत गेले ना एक ना एक दिवस जगाचा मालक भेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला संगतीचा परिणाम आहे बस, बाकी जीवनात काही महत्त्वाचं नाही. एक बाई म्हणे महाराज या पोराचं भविष्य सांगा, म्हणे याची जन्मपत्रिका देते, नाही तर याचा हात पाहून सांगा, नाही तर याचं तोंड पाहून सांगा, नाही तर याची कुंडली पाहून सांगा. म्हणलं ताई याचं भविष्य पाहायला याचा हात पाहायचं काम नाही, तोंड पाहायचं काम नाही, जन्मकुंडली पाहायचं काम नाही, मग तुम्ही याचं भविष्य सांगणार नाही का. म्हणलं सांगणार ना, फक्त ह्यो कोणा संग राहतो सांगा. कळलं माझं बोलणं. हा कुणा संगे राहतो सांगा, याच्यावरून याचं भविष्य कळेल. बाकीचं पाहायची काही काम आहे, काही पाहायचं काम नाही. म्हणून कुसंग वाईट. अहो पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. भीष्माचार्यासारख्या भगवत भक्ताला सुद्धा गायी चोरायला जाण्याची इच्छा होते, हे केवळ दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं आणि दुर्योधनाचं संगत केल्यामुळं. म्हणून अन्न पवित्र खा. आता इथं 6-7 हजार लोकांचं जेवण आहे का नाही, हे अन्न पवित्र आहे. हे जेवण नाही, हा प्रसाद आहे. कळलं माझं बोलणं. हे जेवण नाही, हा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रशोपजायते. तुम्हाला एक सांगू, हे अन्न पवित्र आहे. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष येते तुमच्या लक्षात. हां, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो.
म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली तर जीवनातलं भाग्य समजा, आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं जीवनातलं दुर्भाग्य समजा. विठ्ठला म्हणून संगत महत्वाचे. म्हणून शुद्ध आहार शाकाहार. बघा ते पोलीस असून बी गळ्यात विठ्ठल आहे, बरोबर आहे ना. पोलीस असून बी माळकरी आहे का नाही. नाही तर त्याने ठरवल्यावर रोज पार्टी भेटल त्याला. धरली गाडी का सोडतो चला हॉटेलला, बरोबर आहे ना. लक्षात आलं का. त्यानं जर ठरवलं तर टेन्शन आहे का. पण कीर्तनाला असतात. महाराज म्हणले शुद्ध आहार शाकाहार. कळलं माझं बोलणं. अन्न पवित्र खा, मन पवित्र होईल. मन पवित्र झालं विचार पवित्र होतील. विचार पवित्र झाला आचार पवित्र घडेल. आचार पवित्र झाला का जीवन पवित्र होईल. या उलट अन्न दूषित खाल मन दूषित, मन दूषित विचार दूषित, विचार दूषित आचार दूषित, आणि आचार दूषित जीवन उद्ध्वस्त. जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जीवनात संगत महत्वाची आहे. लक्ष देऊन ऐका. जन्म आल्यानंतर आपण कुणाकुणाच्या संगतीत जाऊ शकतो. जगाच्या पाठीवर 4 गोष्टीचा संग करणं शक्य आहे. कोणत्या 4 गोष्टी आहे का. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा एक जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा एक जीव संतांच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. जीव जडाची संगत 1 बोला. जीव जीवाची संगत बोला. तुम्ही पुढची मंडळी जरा बोला. जीव जीवाची संगत 2, जीव देवाची संगत 3, आणि जीव संताची संगत 4. या 4पैकी आपल्या जीवनाचं कल्याण कुणाच्या संगतीत हे आपल्याला पाहायचं. प्रत्येकाचं एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का. आता जड म्हणजे काय पहिलं कळलं पाहिजे. जड म्हणजे अचेतन. ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. हा माईक जड आहे, हलवला तर हालतो, नाही तर स्वतःहून हा कुठं जात नाही. म्हणजे याच्यामध्ये चेतना नाही. या माईकमध्ये जशी चेतना नाही तसं आपण ज्या संसाराची संगत करतो ना त्या संसारात सुद्धा चेतना नाही. मग अचेतन अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत या जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार बोला. सुखाचा विचार नाही कुठे. आबा सुख तर लांबच राहिलं, विचार पण सुखाची येत नाही संसारात. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 हो काम क्रोधाचे गिराईक बाई. याचं सुख नाही व त्याचं सुख नाही. संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी म्हणलं त्याच्यात सुख नाही पण म्हणतात याच्यात सुख आहे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईल जाऊ द्या आता.